आपण बोलतच नाही, कारण आपण वारकरी संप्रदायाचे शिष्य आहेत. आपल्यावरती आपल्या धर्माचे संस्कार आहेत. त्यामुळं या व्यासपीठावरती आपण आपल्याला जे बोलायचं ते कधीच बोलायचं नाही. इथं हे धर्माचं व्यासपीठ आहे आणि पवित्र व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरती आपण सगळ्यांनी मर्यादा पाळायच्या, कारण एका जातीचं या व्यासपीठावरून बोलता येत नाही आणि आपला तोच दणका असतो. जे घर आहे ते आहे. आपल्याला गोरगरिबाच्या वेदना जाणून आपण काम करतो. आता तसं पाहिलं तर बाबा तो पण जातीवाद नाहीये, पण आता म्हणणारे म्हणतात त्याला मी तर काही करू शकत नाही. देवधर्म सांगताना आपल्याला सांगतात, पोथी पुराणातून आपण बघतो, सप्ताह बघतो, आपण धार्मिक कार्यक्रम मोठमोठाले बघतो, मोठमोठाले महायज्ञ होत आहेत या जनाच्या कल्याणासाठी. पूजापाठ केला जातो या जनाच्या कल्याणासाठी. मीही काम करतोय, आंदोलन करतोय या जनातल्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून करतो. त्यात कसला जातीवाद आणि कुठला जातीवाद? समाजाच्या लेकराला आरक्षण लागतं, त्यातून त्याला शिक्षण घ्यायचंय, नोकरी मिळवायची, त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटणार आहे, त्याचं भविष्य खराब व्हायला लागलं. हे वारकरी संप्रदाय सुद्धा गोरगरिबांच्या लेकराचं वाटोळ होताना नाही बघू शकत आणि धर्मही नाही बघू शकत, कारण आपल्यावरती देवदेवतांचे, वारकरी संप्रदायाचे आशीर्वाद आहेत. यासाठीच आपलं कल्याण व्हावं म्हणून, आणि आपण रात्रंदिवस झगडतो या जनतेचं कल्याण व्हावं म्हणूनच. याच्यात कुठं जातीवाद असण्याचा काही संबंध नाही, कुणी समजून पण घेऊ नये. कुणाच्या तरी लेकराबाळाच्या वेदना आहेत, कुणाच्या तरी पोराच्या पोरीच्या वेदना आहेत. मी शिकलं पाहिजे, मी मोठं झालं पाहिजे, याच्यात कसला जातीवाद आला? तो प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाचे लेकरं शिकले पाहिजेत, मोठे झाले पाहिजेत, नोकऱ्याला लागले पाहिजेत, आणि तेच काम मी करतो. याच्यात कुणी इथून पुढच्या काळात तरी जातीवाद मानू नये. शेवटी आपलं राज्य एक आहे, आपला देश एक आहे, आपला धर्म एक आहे. याच धर्मातल्या एका लेकराला, म्हणजे मराठ्याच्या लेकराला आरक्षण लागतंय, ते आम्ही मागतो. उलट धर्मातल्या सगळ्या लोकांनी म्हणलं पाहिजे, आमचा धर्म हिंदू आहे आणि हिंदू धर्मातलाच एक मराठा मोठा वर्ग आहे, त्याच्या सुद्धा लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे, ते सुद्धा मोठं झालं पाहिजे. त्यावेळेस एक धर्म असू शकतो. आम्ही धर्माच्या बाहेर जाणारच नाहीयेत ना. आम्ही कधी धर्माला सोडून कुठलं पाऊल उचलणार नाहीयेत. परंतु आता धर्मातलेच लोक आमच्या आरक्षणाला विरोध करतात, त्याला आम्ही काहीच करू शकत नाही. आपण जर एक राहावं असं सगळ्याला वाटतंय, तर आमच्या सुद्धा दुःख वेदना सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत. आमचाही बाप, आमची आई रात दिवस राबती शेतात, त्याच्या पण काही वेदना आहेत. त्यालाही वाटतं त्याचं पोरगं, त्याची पोरगी अधिकारी व्हावं, आणि तेच काम मी करतोय की माझ्या गोरगरीब समाजाच्या लेकरा सुखी समाधानी राहिले पाहिजेत, त्यांना नोकऱ्या लागल्या पाहिजेत, त्यांनी शिक्षण घेतले पाहिजेत. हेच काम करतोय. आणि कोणाला काय पण वाटो, मी प्रामाणिक या पवित्र व्यासपीठावर सांगतो, मी कधी जातीवाद करणार नाही, पण मी आरक्षण मागायचं थांबणार नाही, कारण तो जातीवाद नाहीये. फक्त आता ते प्रत्येकानं समजून घेऊन एक जीवानं सगळ्यांनी तसं राहिलं पाहिजे. या निमित्तानं फक्त 2-3 गोष्टी सांगतो आणि थांबतो, कारण आम्हाला आणखीन पण 2 कार्यक्रम आहे. आज खूप भव्य दिव्य कार्यक्रम राज्यभर प्रभू श्रीरामाच्या नवमीच्या निमित्तानं सुरू आहेत, तिकडं पण जायचं. माझं फक्त तुम्हाला एकच विनंती असणार आहे की कायम एकजूट राहा. राजकारणाच्या नादी लागून आपल्यात फूट पडू देऊ नका. आपले लेकरबाळ मोठं करायचं बघा. शेवटी लेकराबाळाशिवाय आपल्या मदतीला कोणीच येऊ शकत नाही, हे मात्र कधी विसरू नका. तुम्ही एखाद्या नेत्यासाठी कितीही काम केलं, तुमचं जर कधी दुखायला लागलं, तुम्ही आजारी पडले, तर कधी नेता तुम्हाला दवाखान्यात भेटायला नाही येणार. पण तुमची लेकबाळ, तुमचं पोरग तुमच्या पाठीवर आणि तोंडावर हात फिरायला नक्की दवाखान्यात तुमच्यासाठी येईल. म्हणून आपले लेकरं आधी मोठे करा, त्यांना नोकऱ्याला लावा, त्यांना शिक्षण करा, त्यांना मोठं करा, त्यांचे सुखी संसार करा. मी रात दिवस रक्त ओकतोय,
समाजाचे लेकरं मोठे व्हावेत, सुखी समाधानी राहावेत म्हणून रात दिवस 24 तास एकच काम करतोय. माझ्या समाजाचे लेकरं मला सुखी समाधानी बघायचे, ते अधिकारी झालेले बघायचे, शिक्षण झालेले बघायचे. तुम्ही सुद्धा ते डोक्यात घेतलं पाहिजे. आपले लेकरं सुधारले पाहिजेत, आपले पोरं पुरी नोकरीला लागले पाहिजे, ते सुखी समाधानी झाले पाहिजे. असं इथं बसलेलं एकही माणूस नसेल की त्याला वाटत नाही माझं लेकरं मोठं होऊ नये. एक पण नसेल इथं बसलेलं. कोणाला वाटतं माझं पोरगण पोरगी मोठी होऊ नये, त्याने वर हात करा बरं. सगळ्याला वाटतं आपले लेकरं मोठे झाले पाहिजेत, म्हणून एकजूट राहा. नेत्याच्या मागं पळून तुमचं कधीही कल्याण नाही होणार. ते उलट मारामाऱ्या लावून आपल्या, आणि 2-2, 4-4 पिढ्याच्या मारामाऱ्या आहेतच आपल्या. एकजूट राहा ही माझी तुम्हाला विनंती आहे. दुसरं, आपण आपल्यात भांडणं करत जाऊ नका. बांध फोडायचे थोडे कमी करा. नुसते बांध फोडी देते एकामेकाचे कामान धामाचे. विनाकारण 2-2, 3-3 वर्षाचं वैर घेऊ नका. आणि शेवटचं काम, दारू प्यायचे बंद करा. व्यसनाच्या आहारी कोणी जाऊ नका. त्या दारूमुळं पूर्ण वाटोळं होतं, सगळ्या संसाराचं वाटोळं होतं. आपले लेकरं बाळ आपल्याला नाव ठेवतात, मित्र नाव ठेवतात, पाहुणेरावळे सगळे नाव ठेवतात, गावातले लोक नाव ठेवतात. मुळे दारूपासून सगळे लांब जा. इथं पेताय कोणी, कोण पेत असेल वर हात करा वर. वर हात करणं त्याचा अर्थ बरेच मेंबर दिसते. दारू सोडा पहिली. तुमचं कोणी ऐकत नसलं ना, मला सांगा, मी नीट करतो त्याला. मावशाऊ, तुम्हाला एक काम सांगतो, करता का? तुम्हाला आवाज येतो का? तू काय मावशी आहे काय? यांच्या दारू बंद करा. आणि यांनी जर तुमचं ऐकलं नाही ना, यांच्या भाकरी बंद करून टाका. तुम्हाला काय करायचं, मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी तुम्ही घेऊच नका. आणि हे तसं नाही ऐकलं तर अंतरवेळेला हळूच निरोपाटा घेऊले की तू त्याला गोदावरीत घेऊन असं रेटी दो. माझी तळतळ तुम्ही व्यसनापासून लांब जावं म्हणून. माझ्या काय बापाचे पैसे उडत नाहीत किंवा माझ्या बापाचे काय तुम्ही काय जमीन घेत नाहीत. शेवटी वेळ आल्यावरती कोणी येत नाही. आपल्याला सगळं उभा करावं लागतं. सगळा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. त्यामुळे आपण जितकं जिंकलो तितकं उंचीवरती लेकरं बाळ न्यायचं बघा. सगळ्यांनी एकजुटीनं राहा. पुन्हा एकदा तुम्हाला या पीर कल्याणच्या भव्यदिव्य रामायणाच्या समारोहाच्या निमित्तानं आणि प्रभू श्रीरामाच्या जयंतीच्या निमित्तानं खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय. धन्यवाद दादा. जे कारण गांजले त्याशी म्हणे जो आपुले.